नाशिक वाचवा अभियानातर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात तीव्र आंदोलन. प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांविरोधात संताप. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, सर्वत्र पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात या विरोधात नाशिक वाचवा अभियान यामार्फत भद्रकाली चौकातील बादशाही गुजरात लॉज समोर नाशिककर नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या प्रारंभी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना 2 मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकची वाट लावून ठेकेदारांची घरे भरण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक झळकावून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या मुकसमर्थनामुळे ठेकेदार मनमानी करत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यातच उघडत असताना गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या यंत्रणा नेमक्या कुठे आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना ती पार पाडण्यास पूर्णतः अपयश आलं आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देण्यात व्यस्त असल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे. रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून खड्डेमुक्त नाशिक निर्माण करावे. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. संबंधित अधिकारी आणि दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. तसेच या कामांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आणि व्यापक लोक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात नाशिक वाचवा अभियानाचे राजेंद्र बागुल, गणेश बर्वे, वामन तामखाने, संजय जाधव, वसंतराव वझरे, भीमा बागुल, संजय परदेशी, आशिष बागुल, मनोज मंडाले, अंकुश राऊत, मुक्तेश्वर शट्टीवार, शशांक हिरे, गणेश चौधरी, राजेंद्र कोथमिरे, विदेश लाड, जितेंद्र बागुल यांच्यासह नाशिक वाचवा अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.